राम मंदिर असेल, सीए असेल, 3 तलाक असेल, NRC असेल, असे सगळे विषय जे आम्ही मॅनिफेस्टोमध्ये दिले होते ते पूर्ण केले। गॅस सिलेंडरवर बोला, महागाईवर बोला, रोजगारावर बोला, नांदेड शहरामध्ये शिक्षणावर बोला। 70 वर्षामध्ये जे काँग्रेसने उभा केले ते सगळे विकून खालेत ना साव्यानं। मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल तुम्ही आजपर्यंत मिटवला नाही। शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, सुशिक्षित रोजगाराला रोजगार नाही। काँग्रेसला पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा अशा धोरणावर या ठिकाणी काँग्रेसचा लिहिलं। नमस्कार, मी विशाल परदेशी, पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आपण पाहताय मूड महाराष्ट्राचा, हा आपण जाणून देखील घेतोय आणि मला असं वाटतं तुमचा देखील एक स्वतःचा मूड तयार झालेला असेल। वजीराबाद मार्केटमध्ये सर्वसामान्य जनतेशी आपण संवाद साधला आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातला मूड जो आहे, जो कौल आहे, तो जाणून घेण्याचा प्रयत्न केला। आता या क्षणाला मी आलेलो आहे माझ्या शोच्या चौकटीत। जर एकीकडे आपण पाहिलं तर सत्ताधारी आपल्याला दिसत आहेत, दुसरीकडे विरोधक देखील दिसत आहेत आणि वंचित देखील आणि इतरही सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी संघटनेची लोक सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत। नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत बोलायलाच हवं, कारण अशोकराव चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर इथली बरीचशी राजकीय गणितं बदलली आहेत असं म्हणलं जात आहे। त्यामुळे इथली लढत जर आपण लक्षात घेतली तर एकीकडे महायुतीकडनं प्रतापराव पाटील चिखलीकर उभे आहेत, जे विद्यमान खासदार आहेत आणि ते पुन्हा एकदा येत आहेत का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दुसरीकडे काँग्रेसमधनं आहेत वसंतराव चव्हाण आणि तिसरीकडे वंचितचा उमेदवार देखील अविनाश भोसेकर हा जोरदार कडवी लढत देऊ शकतो अशी एकूण चर्चा आहे, तसा अंदाज लावला जातोय। चला, माझ्या पहिल्या प्रश्नाने मी सुरुवात करतोय। अर्थात मी पहिले जातोय सत्ताधाऱ्यांकडे आणि त्यांना विचारतोय की पुन्हा एकदा विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना जनतेनं का निवडून द्यावं? 40 सेकंद। निश्चित जनतेने त्यांनी पुन्हा निवडून दिलं पाहिजे, कारण ही देशाची 18व्या लोकसभेची निवडणूक आहे। इथे मोदी सरकारने जे कारभार केला त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ, रस्ते, रेल्वे, एअरपोर्ट याविषयी काम केलं। गरिबीचं निर्मूलन झालं पाहिजे। 25 कोटी लोक BPLच्या वर आले, बिलो पॉवर्टी लाईनच्या वर, त्याच्यामुळे त्या गरिबीचं निर्मूलन झालं। आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत असाही त्यांनी प्रयत्न केला। मॅनिफेस्टोमध्ये दिलेले विषय पूर्ण सरकारने करायचेच असतात, हा भाजपची धारणा असल्यामुळे राम मंदिर असेल, CA असेल, 3 तलाक असेल, NRC असेल, असे सगळे विषय जे आम्ही मॅनिफेस्टोमध्ये दिले होते ते पूर्ण केले। देश विश्वगुरूकडे चाललाय। 2047 मध्ये भारत विश्वगुरू होईल। मोदी तेव्हा पंतप्रधान असतील की नाही माहित नाही। देशातला जो 21 कोटी युवक आहे त्यातलाच एखादा नेता देशात तयार होईल। परिवारवाद संपवून राजकारण हे सर्वसामान्यांसाठी आहे। डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार जो माणूस मतदानाला पात्र असेल तो देशाचा राज्यकर्ता होऊ शकतो, ही धारणा भारतीय जनता पार्टीची असल्यामुळे मागील 10 वर्षाचं काम जर मोजलं तर निश्चितच प्रतापराव पाटील चिखलीकर हे मोदींचे हात मजबूत करायला निवडून येतील, यात वादच नाही। ठीक आहे, चला 40 सेकंद संपले। हा तुमच्याकडे येतो मी। का आम्ही तुमच्या उमेदवाराला निवडून द्यावं? 40 सेकंद। सध्याचा भारतीय जनता पार्टीचा आणि भाजप आघाडीचं सरकार पाहता देशात अनेक आघाड्यावर हे सरकार फेल ठरलेलं आहे। सामान्य जनतेचा विश्वास हा या सरकारवरून उडालेला आहे। नोटबंदीचा विषय असेल, त्याचबरोबर इतर व्यवसायाच्या बाबतीत असेल, युवकांच्या बाबतीत असेल, अग्निवीरच्या बाबतीत असेल, या सरकारने जनतेची आणि सामान्य लोकांची घोर निराशा केलेली आहे। आता जनता ही कोण्या जाती धर्माच्या किंवा देवाधर्माच्या नावावर नाही तर विकासावर या ठिकाणी निवडणूक लढली जात आहे। काँग्रेसकडून, या महाविकास आघाडीकडून जनतेच्या विकासाचे, युवकांच्या, महिलांच्या हक्कात जे प्रश्न आम्ही या ठिकाणी देतो, त्यांना सुरक्षितता देत आहोत। शेतकऱ्यांसाठी MSP कानून लागू करण्याचे आम्ही देत आहोत। महिलांना एका कुटुंबातल्या 1 लाख रुपये देण्याचा या ठिकाणी महाविकास आघाडीने या ठिकाणी वचन दिलेलं आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये आता भाजप आणि पूर्वीचे काँग्रेसचे अशोक चव्हाण हे दोघे एकत्र गेलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये आज अशोकराव चव्हाण जरी तिकडे गेले असतील तर हे इकडल्या कशाच्या भीतीने गेले की आज ते भाजपच्या जेलमध्ये। 40 सेकंद संपले तुमचे। वसंतराव चव्हाण हे या ठिकाणी विजयी होतील आणि जनता हे सामान्य जनतेच्या प्रश्नावर महाविकास आघाडीला या ठिकाणी विजय करतील। वसंतराव निश्चित। मी येतो तुमच्याकडे येतो। थांबा, मी वंचितकडे जातो। बोला, का आम्ही अविनाश भोसेकरांना निवडून दिलं पाहिजे? नांदेडमध्ये ज्या आता विकासाच्या वल्गना भाजपाकडून करण्यात आल्या, हे रस्ते, विमान, अमुक तमुक अशा खूप हायफाय विषयावर बोलतात। इथला रोजगार आहे, इथली बेरोजगारी आहे, या त्यानंतर इथलं शैक्षणिक जे काही खच्चीकरण इथं होत आहे, इथं उद्योगांच्या संदर्भानं असलेले जे काही एक निराशेचे वातावरण आहे। अगदी ITI केलेल्या पोराला सुद्धा कामासाठी, त्याच्या जॉबसाठी नेटवर्क सिटीमध्ये जावं लागतं अशी परिस्थिती आहे। त्यामुळे इथं विकासाचा काही विषय राहिला नाही। अविनाश भोसेकर आणि वंचित बहुजन आघाडीला या ठिकाणी जनतेने यावेळेस कौल द्यावा, कारण हे आता या जिल्ह्यामध्ये, या मतदारसंघामध्ये जी लढत होते ती भाजपा आणि काँग्रेसमध्ये जे म्हणतायत हे दोघे एकच आहेत। हे म्हणजे
म्हणजे भाजप आणि याची या ठिकाणी साठगाठ आहे, त्यामुळे हे उमेदवार होऊ शकत नाहीत. सातत्याने आलटून पालटून यांच्याच घरामध्ये उमेदवार आले आहेत. त्यामुळं या लोकसभा मतदारसंघातला जो बहुजन आहे, जो गरीब आहे, तो त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या या विकासाच्या मुद्द्यासाठी विकास त्यांनी केलाच नाही. त्यामुळे विकास पाहिजे असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला अविनाश भोशीकरला या ठिकाणी निवडून द्यावं असे आम्ही या ठिकाणी आवाहन करतो. बरं, ठीक आहे. आता रोजगार, शेतीचे प्रश्न, शहराचा विकास, अगदी हेच मुद्दे जे ते पुन्हा एकदा, कारण 2 वर्षापूर्वी मी नांदेडमध्ये आलो होतो तेव्हाही संवाद यात्रेत हे मुद्दे उपस्थित झाले होते. आजही हे मुद्दे कायम असल्याचं दिसतंय. त्यामुळे मला पहिला प्रश्न आता, म्हणजे दुसरा प्रश्न सत्ताधाऱ्यांना असा विचारायचा आहे की प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी खासदार म्हणून त्यांच्या कार्यकाळात जी आश्वासनं दिली ती त्यांनी पूर्ण केली का? निश्चितच खासदाराचं काम केंद्र सरकारशी संबंधित आहे. नांदेडला आता इलेक्ट्रिफिकेशन झालेली रेल्वे येते. 384 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आम्ही केले. इथे एअरपोर्ट तयार केलं आणि हर घर नल से जल असेल, शौचालय असेल, आवास योजना असेल, किसान सन्मान योजना असेल, सुकन्या समृद्धी योजना असेल. 25 कोटी लोक गरिबीच्या वर आले म्हणजे काय झालं? माझे काँग्रेसचे मित्र म्हणत होते गरिबांना काय दिलं. शेतकरी सन्मान योजना काँग्रेसमध्ये होती का? नव्हती. पांदन रस्ते होते का? नव्हते. राष्ट्रीय महामार्ग होते का? नव्हते. इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ झाल्यानंतर सस्टेनेबल ग्रोथ होईल. आणि राहिला प्रश्न रोजगाराचा, या देशामध्ये सुशिक्षित माणूस सरकारी नोकरी मागतो, अन्यथा ज्याच्याकडे स्किल नाही तो बेकार असतो. मग स्किल इंडिया, डेव्हलप इंडिया, स्टार्टअप इंडिया अशा ज्या योजना मोदींनी आणल्या त्याच्यामध्ये 1,25,00,000 युवकांनी आतापर्यंत आपले उद्योग उभा केले. भारत हा पर्यटनाच्या दृष्टीने ओळखला जातो. म्हणजे अयोध्याचा मुद्दा हा केवळ धर्माचा नाही. हा माझा धर्म आहे, ही माझी धर्मपत्नी आहे, ही धर्मशाळा आहे, ही काय जातीशी संबंधित आहे. धर्म हा आमच्या कर्तव्याशी संबंधित आहे आणि कर्तव्यपरायण असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी मोदींच्या सरकारमध्ये योग्य काम केल्यामुळे निश्चित यावेळेस जनता 2,00,000 पेक्षा जास्त मताने प्रतापरावला विजयी करेल. ठीक आहे. चला, मी तुमच्याकडे येतो. एकदा नाही दोनदा नांदेड मतदारसंघाला मुख्यमंत्री पद मिळालं, प्रतिनिधित्व मिळालं, हो की नाही? पण तरीही नांदेडचे प्रश्न कायम असल्याचं दिसून येतं. 100% सर, बरोबर आहे. आणि आमचे मोठे भाऊ प्रवीण भाऊजी साले म्हणतात 25 करोड बद्दल नाही, आपल्याला नांदेडच्या लोकसभेबद्दल 16 लाख मतदारांवर बोलायचंय. आणि जो मुद्दा आहे तो नांदेडचा आहे. देशात, केंद्रात सगळं माहिती आहे. आम्हालाही राजकारण कळते, आमच्याही पक्षाचं राजकारण होते. परंतु काय, नांदेडच्या स्थानिक मुद्द्यावर बोला. नांदेडमध्ये MIDC तशीच आहे, रस्ते झाले पण त्या रस्त्यावर काय कटोरा घेऊन भीक मागायचा का जनतेने? गॅस सिलेंडरवर बोला, महागाईवर बोला, रोजगारावर बोला, नांदेड शहरामध्ये शिक्षणावर बोला, शेतीमालावर बोला. आज ते म्हणतात की हमी भावाचा जे विषय काढतात ते आणि याचा बोलतात ना, शेतकऱ्यांना हमी भाव दिला भाजप सरकारने आणि देतात काय 4,200 रुपयाचं सोयाबीन आणि 2,000 रुपये खात्यामध्ये येत आहेत. तर कोणता भाव? त्यांच्या याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणले होते की बाबा दिंडी यात्रा काढली होती पाशा पटेल साहेबांनी आणि कापूसाला 6,000 भाव तेव्हा द्या म्हणले होते 2014ला. आणि आज काय शेतकऱ्यांना भाव द्यायला झालं त्यांना? कोणत्याच गोष्टीमध्ये भाजपा सरकार 100% अपयशी ठरलेलं आहे. यांच्याजवळ वॉशिंग मशीन आहे. ED, CBI आणि यंत्रणेचा वापर करून भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवारांना आयात करून घेणे. अशोकराव चव्हाण साहेबांना श्वेतपत्रिकेमध्ये नाव देऊन त्यांचा भाजपमध्ये प्रवेश घेतलाय. म्हणजे मारून जे पहिल्या म्हण होती त्यांना ते करण्यात आलेलं आहे. त्यांना भाजपमध्ये प्रवेश करून घेणार. काका, एक जुने जाणते नेते, मी शेतकऱ्यांकडे येतोय, शेतकऱ्यांच्या मुद्द्याला घेऊन येतोय. तुम्ही इथले जुने जाणते नेते